मराठवाड्याच्या तापमानाबरोबरच हिंगोली लोकसभेचं राजकारण देखील तापलेलं आहे। महायुतीसह महाविकास आघाडीचे उमेदवार ग्रामीण भागात जाऊन प्रचार करतात। समोरचा उमेदवार माझ्या विरोधात 2019च्या विधानसभेत तिसऱ्या क्रमांकावर गेला होता, असं महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम यांनी म्हटलेलं आहे। तसंच त्यांच्याकडे कुठलंही व्हिजन नाही, नेतृत्व नाही, अशी टीका बाबूराव कदम यांनी केली आहे। हिंगोलीत महायुतीचे बाबूराव कदम यांची महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर यांच्यासोबत लढत होणार आहे। बोलण्यासाठी महायुतीचे उमेदवार बाबूरावजी कदम आहेत। काय सुरू आहे, कसा प्रचार सुरू आहे? सकाळपासूनच प्रचाराला सुरुवात केलेली आहे। सकाळी या विभागाचे सन्माननीय आमदार संतोषरावजी बांगर साहेब पिंपळदरी या सर्कल मधून सुरुवात केलेली आहे। प्रचंड आदिवासी बहुल सर्कल असून सुद्धा लोक उन्हातानात आमच्यासाठी वाट पाहत थांबलेले आहेत। आणि आजही तुम्ही बघता की आज येळेगाव मध्ये आज 12-1 वाजून गेले, भर दुपारचा उन्हाचा टाइम आहे। अशा परिस्थितीत सुद्धा लोक रस्त्यावर उभे आहेत आणि उमेदवाराची आणि सन्माननीय आमदार बांगर साहेबाची वाट बघत बसलेले आहेत। ज्या ज्या गावाला निरोप ठेवले त्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फी अगदी शेवटच्या घटकापर्यंत, शेवटच्या मतदारापर्यंत तुम्ही ग्रामीण भागामध्ये पोहोचताय। काय समस्या आहेत लोकांच्या समस्या वगैरे सन्माननीय आमदार साहेब गेल्या 4.5 वर्षापासून या विभागाचं नेतृत्व करतात, त्याच्यामुळे समस्या तर सुटलेल्याच आहेत। परंतु आता हे लोकसभेची जी निवडणूक आहे त्यांच्यासाठी लोक सुद्धा नरेंद्रभाई मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मनापासून उत्सुक आहेत। काय इशारा आहे समोरच्या उमेदवारांना प्रचाराच्या माध्यमातून? समोरचा उमेदवार तुम्हाला माहितच आहे की 2019ला माझ्या विरोधात तिसऱ्या क्रमांकावर गेला होता। त्याच्याकडे कुठलंही व्हिजन नाही, त्याच्याकडे कुठलं नेतृत्व नाही आणि मागच्या 5 वर्षात आमदार असतेवेळेस त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही, हे जनतेला माहित आहे। त्याच्यामुळे त्या उमेदवाराची कुठलीच भीती नाही। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, वसमत, हिंगोली।